असं कोणतंही सुख नाही जे आयुष्यभर समाधान देईल. पण समाधानच इतकं मोठं सुख आहे समाधानामध्ये, की जे आयुष्यभर पुरून जाईल. तर असंच आपलं आयुष्य पण आपण जगायचं आहे. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी अगदी स्पेशल होणार आहे. तर बघायचा आहे आजचा व्हिडिओ आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? झाली का दिवाळी तुमची सगळ्यांची? तर आहे ना, आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. जायची तयारी केली आहे बघा. माझ्या बहिणीची तयारी झालेली आहे, तिने बॅग भरली. मोठ्या बहिणीची झाली, स्वराची तयारी झाली आणि आहे ना भावाला आहे ना मी मशीन दिली होती हे बघा इथं. तर ह्या मशीनला आहे ना आम्हाला टेबल म्हणजे तिथं दुकानात मी जाणार आहे, त्याच्याबरोबर त्यांना कळणार नाही म्हटलं कलर वगैरे कसा आहे ते. तर म्हणून मग मी थांबलेली आहे आणि स्वराजला त्यांना 4 वाजता गाडी घ्यायला येणार आहे. माझी मुलगी घरी आलेली आहे, खूप समजदार मुलगी माझी, त्याच्यामुळेच आज मला यायला भेटलं, नाही तर मला घरीच राहावं लागलं असतं. पण सोनाल मला म्हटली की मम्मी तू जाऊ नये. तर मी येणार रविवारी आले होते, लग्नाला आले, लग्न काय मला भेटलं नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेलाच आहे. तर तुम्ही बघा, नवरदेव नवरी मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि साडी आहे ना ही तीच घातली मी, कारण का भावाने जी साडी घेतली ती साडी आहे ना तिचा ब्लाऊज नाही शिवलेला आणि ते मग अनकॉमन म्हणजे असं मॅचिंग नसतं झालं परफेक्ट, म्हणून मग आम्ही सगळ्यांनी त्या साड्या घातल्या. आणि एक मी आणलेली सोबत, पण ती खूप कडक आहे आणि मला आता बाय बस जायचं आहे, त्याच्यामुळे मग ती साडी कॅरी करायची, बॅग पकडायची. गाड्यांना खूप गर्दी आहे, तुम्हाला मी स्टँडवरती गेल्यावर दाखवील गाड्यांना किती सारी गर्दी राहते. तर चला आपण आता टेरेसवरती जाऊ, जरा बाहेरची हवा घेऊ. तर आज पाऊस पडलेला होता आणि सगळं ओलं ओलं झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला ना निघायला उशीर झाला. आता 10:30 वाजलेले. आम्ही उठलेलो होतो सकाळी 6 वाजेपासून, सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या. तर इकडं सगळीकडे आहे ना असं पाणी पडलेलं आहे. तिथं भावाच्या घराचं तिथलं बघा खूप छान आहे. तो आमच्या माहेरचा रस्ता आहे बघा, इकडे जातो तो. तर आम्ही रात्री आम्हाला यायला खूप उशीर झाला होता. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट्स पण करा. चला निघालेला आहोत. हे 2 दिवस कसे गेले कळाले सुद्धा नाही. एक दिवस तर पूर्ण प्रवासातच गेलेला, तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला कालच आलेला आहे. तर भावानी आणि आमच्या वहिनींनी आम्हाला नेलं होतं जरा फिरायला म्हणून. तर आम्ही तिघी बहिणी सोबतच येतो आणि सोबतच जातो. एक एक जण आलं ना तर आम्हाला बिलकुल करमत नाही मैत्रिणींनो. आम्ही ठरवूनच येत असतो, मग तिघी पण सोबतच येत असतो जास्त करून. तर माहेरचे 2 दिवस संपले आणि आता आपण चाललेलो आहे सासरी. तर इकडे बघा, आमच्याकडे अशी पद्धत आहे, जर का कोणी पाहुणं आलं ना तर रिटर्न जाताना त्याला अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून आल्या म्हणजे जाताना करतात हे. तर ही आमची वहिनी आहे आणि आम्ही तिघी पण बहिणी इथं बसलेलो, भाऊ पण बसलेला आहे. तर चला आपण आता निघलेलो आहे लगेचच बाहेर. तर घरासमोरच हा मनी प्लॅन्ट बघा ना किती सुंदर आलेला आहे. तर मी तो घेत होते, तर ती बोलली की चोरून न्या, चोरून म्हणजे तुम्हाला तो येईल. नंतर बाहेर थोडंसं झाडे वगैरे बघत होतं. तर इथं बघा झाडं, कडीपत्ता आहे ना, इकडे आहे ना दिवाळीचा सुद्धा खूप पाऊस आलेला आहे. तर पानांवरती सगळं पाणी पडलेलं आहे. पण मग वहिनी देत होती, मला तर नव्हता लागत, माझ्याकडे आलेला आहे आता नवीन ठिकाणी पण थोडा, म्हणजे आमच्या भाज्या होतात तेवढ्यामध्ये. पण भावाच्या घरी माझ्या पहिल्या बंगल्यावरती होता ना तेवढा कडीपत्ता आलेला आहे, खूप सारा, म्हणजे बाहेरून आतून सगळा कडीपत्ता आलेला आहे. चला दुपारून पाऊस पण येतो, त्याच्यामुळे मग भाऊ पण तक करत होता की त्याला ते मशीनचं टेबल वगैरे घ्यायचं आहे आणि मलाही कमी गर्दीच्या गाडीत बसून द्यायचं आहे. तर चला आपण आता निघालेलो आहोत. तर हे बघा बस स्टॉपवरती आलेलो आहे. पण आहे ना काय झालं, माझ्या बहिणीला तिच्या मिस्टरांचे सारखेच फोन येत होते, छोट्या बहिणीला आणि मोठ्या बहिणीलाही नाशिकला जायचं होतं लांब, म्हणून त्यांना दोघींना आम्ही बसून दिलं. आणि इथे बघा टेबल आणि स्टँड बघायला शॉपमध्ये आलेलो आहोत. इथे मशीनचा टेबल त्यांच्या गावामध्येच आहे, लोणीमध्ये हे. पण आहे ना इकडे म्हणजे एवढं आपल्याकडे जसं असतं तेवढं नाही आहे. तर इथे बघा ह्या पद्धतीने असे शॉप आहेत. तर हे अगोदर दाखवलं ते पहिलंवालं दुकान आणि नंतर आलेलो आहोत दुसऱ्या दुकानामध्ये. पण हे लोक जास्तच काहीच्या काही रेट सांगत होते आणि मी जिथं घेते ना, तुम्हाला तर माहिती आपल्या गावामध्ये, तर इकडे जरा व्यवस्थित रेट आहेत. तर बघू आता काय कसा व्यवहार होतोय, काय होतोय. जर का आवडलं तर घेऊ, नाही तर मग नंतर बघूया. तर बघा इथे आलेलो आहे, हे बघा. तर यांचं हे गोडाऊन आहे.
पण आहे ना, हे लोक भाव असे सांगत होते की आपण आजच मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला ह्याच्यामधलं काहीही माहिती नाही. ह्या पद्धतीने हे लोक भाव सांगत होते. आम्ही आहे ना तिकडे त्या लोकांनी सांगितलेलं की मी 3-4 वाजता तुम्हाला कॉल करतो, जे मेन मालक होते. तर नंतर मग भाऊने मला आणलेलं बघा इथे हॉटेलला. वहिनी पण आहेत, आम्ही तिघंजणं हॉटेलला, कारण का आम्हाला 12 वाजले होते. आणि मग मला आहे ना म्हणजे वेळ जेवलं नाही का मला कसं तरी होतं, म्हणून मग आम्ही जेवायला आलो इथे. तर लोणीमध्येच आहे हे हॉटेल, बांबू हाऊस म्हणून आहे. संपूर्ण बांबूचं काम करून आणि पारंपरिक पद्धतीने असं हे हॉटेल आहे. तर हे बघा इथे आलेली आहे बिर्याणी आणि रस्सा, प्लस आम्ही चिकन टिक्का टाईपच असं काहीतरी बटरवालं घेतलेलं, ग्रेव्ही पण घेतलेली होती. हे बघा बरंचसं जेवण मागवलं होतं, पण मला आहे ना गेल्या 4-5 महिन्यापासून तिखट बिलकुल चालत नाही आणि त्याच्यामुळे माझी जेवणाची खूप पंचायत होती. तर हे बघा हे काय आहे मला तुम्ही सांगा कमेंट करून. त्याच्यानंतर बस स्टॉपवरती आलेलो आहोत आणि गर्दी बघा, इतकी गर्दी आहे बसेसला की बस रे बस. तर बघू आता मला कुठली बस लागते. तर हे आहे लोणीचं बस स्टॉप आणि फायनली मला बस मिळाली आणि मी आलेली आहे बघा इथे. जे कोणी ह्या रूटने प्रवास करीत असेल त्यांना माहिती ही बस स्टॉप कुठला आहे. आणि इथे ना एक बस फेल झाली होती, त्याच्यातले बरेचसेच प्रवासी आमच्या बसला त्यांनी इकडे पाठवलेले आहेत बघा. मग कंडक्टर आहेत ना परत एकदा तिकीट चेक करत होते की जे नवीन बसले त्यांचे, आपले नाही. तर इकडे बघा पेट्रोल पंप पण आलेला आहे. तर हा शिर्डीचा रोड आहे. फायनली बस आदळत आपटत धक्के खात अशी आलेली आहे आमच्या गावापर्यंत, कारण आमच्या गावाची खासियतच ते आहे की खड्डे आणि पाणी रस्ते. आत्ताच एका जणाचा मृत्यू झालेला आहे खड्ड्यात. तर फायनली आपण पोचलेलो आहोत आपल्या गावामध्ये. जे कोण आपल्या गावात राहत असेल त्यांना तर माहितीच आहे हे कुठलं गाव आहे, आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा की हे गाव कुठलं आहे. तर मी आलेली आहे गावच्या बस स्टॉपवरती. तर चला आजचा व्हिडिओ इथेच आपण एंड करतोय. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय.